रामनवमीनिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी सदानंद सुळे यांच्यासह श्रीराम शिवापूर येथील श्रीराम मंदिर येथे दर्शन घेतलं आणि आरती केली। विदर्भातील 42 अंश सेल्सिअसच्या कडक उन्हामध्ये बुधवारी शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपला। या कडक उन्हामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी उमरेड येथे रोड शो केला। मुख्यमंत्री शिंदे यावेळेस चक्क भर गर्दीमध्ये दुचाकी चालवताना दिसले। विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मतदान पार पडणार आहे। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी फुरसुंगी भागामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला। या दौऱ्यादरम्यान सुनेत्रा पवार यांनी प्रभू श्रीराम जन्म सोहळ्यामध्ये सहभाग घेतला। फुरसुंगी येथील उभारलेल्या महादेव मंदिरामध्ये हा जन्मोत्सव सोहळा पार पडला। या रामनवमी निमित्त आयोजित कीर्तनानंतर फुलांची उधळण करत राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या रामाच्या मंदिरामध्ये शाहू महाराजांनी दर्शन घेतलं आणि सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या। बावधन परिसरामध्ये प्रचार दौऱ्यावर असताना परिसरातील विठ्ठल मंदिरामध्ये पार्थ पवार दर्शनासाठी गेले होते। रामनवमी निमित्त मंदिर परिसरातील भक्तांना भंडाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला। पार्थ पवारांनी सर्वांसोबत महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळेस महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि विठ्ठल मंदिरातील सर्व भक्तगण उपस्थित होते। आमदार प्रणिती शिंदे यांनी रामनवमीच्या मुहूर्तावर विठ्ठल दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला। यावेळेस विठ्ठलाच्या द्वारी आपण कृतज्ञतेने येत असतो हे सांगत नामदेव पायरी येथे नारळ फोडून काँग्रेसच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची सुरुवात केली। 18 एप्रिल रोजी आपण नाना पटोले आणि सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये श्रीराम नवमी निमित्त सुरू असलेल्या उत्सवामध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पहाटेच्या काकड आरतीला हजेरी लावली। श्रीराम नवमी निमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथ आणि विण्याच्या मिरवणुकीला केसरकरांनी सहभाग घेत उपस्थिती नोंदवली। रामनवमीच्या निमित्ताने काळाराम मंदिर परिसरामध्ये छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांची भेट झाली। यावेळेस हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांना पाया पडून नमस्कार केला। विशेष म्हणजे गोडसे आणि भुजबळ दोन्ही नेते नाशिकमधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत। राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर दिसतील। लवकरच राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होईल अशी माहिती अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना दिली। लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये जाहीर पाठिंबा दिला होता। त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून आणायचं आवाहन असं त्यांनी केलं। तसेच लवकरच ते सभा घेणार असून यासाठी आता ही अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रपच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार तसेच पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, शिरूरमधील राष्ट्रपचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे गुरुवारी अर्ज भरणार आहेत। अर्ज भरताना महायुतीचं महाविकास आघाडीचा या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत सभांचं आयोजन करण्यात आले। त्यामुळे बारामतीच्या राजकारणावर दोन्ही बाजूंनी तोफा धाडणार आहेत। पार्थ पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार दौऱ्यामध्ये बावधन परिसरातून प्रारंभ झाला। पार्थ पवार यांनी बावधन परिसरातून बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा प्रचार दौऱ्याला सुरुवात केली। बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा प्रयत्न यावेळेस करण्यात येणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केलं होतं, ज्याप्रमाणे आम्ही तुम्हाला कसा निधी देतो त्याचप्रमाणे आघाडीसाठी सुद्धा
त्याचप्रमाणे आपणही कसाकच बटन दाबावं असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। हे बोलताना नाना पटोले म्हणाले की अजित पवार हे वॉशिंग मशीनमध्ये धुतलेले आहेत, त्यामुळे ते काय बोलतात याकडे आता लोकांचं लक्ष नाही। त्यामुळे आता अजित पवार काही बोलले तर याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलंय। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील वर्णी, देगाड, निगडी, अंगापूर गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक वर्णे येथे पार पडली। या मेळाव्यात आमदार महेश शिंदे, कराड उत्तरचे युवा नेते मनोज देशपांडे उपस्थित होते। यावेळेस खासदार उदयनराजे भोसले यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत असताना उदयनराजे स्टाईलने कॉलर उडवत आयोजकांची एंट्री झाली आणि त्यावेळेस संपूर्ण मेळाव्यामध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांचा वर्षाव झाला। भाजपाच्या पत्रलेखनाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पालघरच्या उमेदवाराची घोषणा करणारे बनावट पत्रलेखन व्हायरल झालं। बनावट पत्रलेखन व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भाजपाचे विधिप्रमुख अखिलेश चौघींकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुणे लोकसभेसाठी एमआयएम आपला उमेदवार उभा करणार असल्याचं बोललं जात असून असदुद्दीन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या एमआयएमच्या बैठकीमध्ये पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अनिस सुनके यांना उमेदवारी देणार असल्याचं शिक्कामोर्तब झालेलं आहे।